हॅलो आणि नमस्कार ॲग्रिकॉस. सगळ्यात पहिल्यांदा तर आपल्या सगळ्याच लोकांना येणाऱ्या दिवाळीसाठी खूप खूप शुभेच्छा. आणि आपल्याला आपल्या परिवाराला सर्वच लोकांना सारथी एज्युकेशन परिवारातर्फे ही दिवाळी सुखाची, समृद्धीची, समाधानाची आणि आनंदाची जावो, ह्याच बाबतीत सगळ्या लोकांना पहिल्यांदा तर शुभेच्छा. आज IBPS AFOचा रिझल्ट जो आहे, ज्या रिझल्टची बऱ्याच दिवसांपासून विद्यार्थी वाट पाहत होते, तो IBPS AFOचा रिझल्ट आज आलेला आहे. डेफिनेटली आज सगळ्यांसारखंच माझ्याही डोळ्यात एका डोळ्यात हसू आणि एका डोळ्यात आसू आहे. कारण अनफॉर्च्युनेटली काही विद्यार्थ्यांचं फायनल सिलेक्शन झालेलं नाही आहे. म्हणजे मेन्समध्ये क्वालिफाय झालेले नाही आहेत आणि काही विद्यार्थी जे आहेत ज्यांचं मेन्समध्ये क्वालिफिकेशन झालेलं आहे पण काहींचा अभ्यास नाही आहे. काही याही बाबतीत पाहतात किंवा मेन्सला क्वालिफिकेशनही झालंय, अभ्यासही करतोय, मागच्या 2-3 वर्षापासून करतोय, मागच्या 1-2 वेळा इंटरव्ह्यू सुद्धा दिलेले आहेत पण स्कोर येत नाही आहे. अशा सगळ्याच पद्धतीनं डाऊट सध्या सगळ्यांच्याच मनात आहेत. तेव्हा आत्ताचा हा जो व्हिडिओ तो शेवटपर्यंत पहा, कारण याच्यामध्ये तुमच्या मनात असलेले बऱ्यापैकी डाऊट जे आहेत, पार तुम्ही IBPS AFOची ही प्री एक्झामिनेशन फेल जरी झाला असाल तरी सुद्धा आणि जर तुम्ही पास जरी झाला असाल तरी सुद्धा दोन्ही पद्धतीनं तुम्हाला डेफिनेटली या व्हिडिओमध्ये काही ना काही महत्त्वाची माहिती तुम्हाला मिळणारच आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा IBPS AFOचा रिझल्ट आलाय. ज्या विद्यार्थ्यांचं मेन्ससाठी क्वालिफिकेशन झालं त्यांचं अभिनंदन, आणि अनफॉर्च्युनेटली ज्यांचं मेन्ससाठी जे झालेलं नाही आहेत, मग अशा विद्यार्थ्यांनी नेमकं पुढं काय करायला पाहिजे. तर सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांचं मेन्ससाठी क्वालिफिकेशन झालेलं नाही आहे अशा विद्यार्थ्यांसाठी मी सुरुवातीला बोलेल आणि देन मग पटकन मी पुढे की ज्यांचं सिलेक्शन झालंय, मेन्ससाठी क्वालिफाय झालेत, अशा विद्यार्थ्यांनी पुढच्या काही दिवसांमध्ये काय कशा पद्धतीने प्रिपरेशन करावी. कारण योगायोग बघा की यावेळेस मधात दिवाळी सुद्धा आलेली आहे, दिवाळी सुद्धा साजरी करायची आहे आणि सोबत आपल्याला AFOचा मेन्सचा अभ्यासही करायचा आहे. 9 नोव्हेंबरला आपली एक्झामिनेशन होणार आहे. या सगळ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये एकदा बघूयात. आता सगळ्यात पहिल्यांदा IBPS AFOची प्री एक्झामिनेशनचा रिझल्ट आला. बरेच लोक आशा लावून बसले होते की रिझल्ट येईल म्हणून, चांगल्या पद्धतीनं स्कोर येईल, रिझल्ट येईल, या सगळ्याच गोष्टींची आशा लावून बसले होते. पण अनफॉर्च्युनेटली रिझल्ट आलेला नाही आहे. पण ही फक्त मी एक गोष्ट तुम्हाला डेफिनेटली सांगेल, ही फक्त एक परीक्षा आहे, हे काही आयुष्य नाही आहे. अनफॉर्च्युनेटली जर आपलं मेन्सला क्वालिफिकेशन झालेलं नसेल, पण याचा अर्थ हा नाही की आपण आपली तयारी सोडून द्यावी किंवा आपण आपले प्रयत्न सोडून द्यावे. प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे, असं सगळेजण ऐकतात. पण ही गोष्ट आहे की आपल्याला जर समजा प्रॉपर वेनी, चॅनलाइज वेनी जर अभ्यास आपण व्यवस्थित अजूनही पुढे कंटिन्यू ठेवला तर असं डेफिनेटली नाही होणार की आपलं पुढे चालून सिलेक्शन होणार नाही. आपल्याला जॉब पाहिजे, फक्त AFOचा जॉब पाहिजे अशातला भाग नाही आहे. मग अनफॉर्च्युनेटली सर आमची यावर्षीची AFOची प्री एक्झामिनेशन निघाली नाही, याला मल्टिपल कारणं असू शकतात. आमची रिव्हिजन व्यवस्थित झाली नाही, आमची प्रॅक्टिस व्यवस्थित झाली नाही, आम्ही बॅचेस उशिरा लावल्या होत्या सर, गेल्या वर्षी इंटरव्ह्यू लावतो पण यावर्षी अनफॉर्च्युनेटली मी कुठेतरी प्रायव्हेट जॉब केला म्हणून वेळ देता आला नाही. अशी असंख्य कारणं या गोष्टीला असू शकतात, बरोबर आहे का. आणि सगळेजण का आता तुम्हाला म्हणायला सुद्धा लागले असतील की अरे यार तुझी तर प्रीच नाही निघाली, तू तर मागच्या वेळेस इंटरव्ह्यू दिला. तर एकच गोष्ट मी तुम्हाला सांगतो की बाबा, यशाचे ना 100 धनी असतात आणि अपयश जे आहे ना हे नेहमी अनाथ असतं. त्यामुळे आपल्याला यशही पचवता आलं पाहिजे, अपयशही पचवता आलं पाहिजे आणि या दोन्ही गोष्टीतून आपल्याला सुवर्ण मध्य साधून आपल्याला आपल्या आयुष्यात पुढे सुद्धा जाता आलं पाहिजे. त्यामुळे या दिवाळीला स्वतःच्या अनफॉर्च्युनेटली नाही निघाली ना प्री, तर ठीक आहे, इट्स ओके. या दिवाळीमध्ये शांत चित्ताने आपला आनंद आपला म्हणजे द्विगुणित करा. ठीक आहे, जे नाही, जे झालं ते झालं, व्हॉट एव्हर इट मे बी. आपली दिवाळी चांगल्या पद्धतीने साजरी करा. आपल्या आईवडिलांना सुद्धा, कारण आपण सगळेजण शेतकरी कुटुंबातून बिलॉंग करतो आणि सध्या या दिवाळीला शेतकऱ्यांची परिस्थिती आपल्यालाही माहिती आहे किंवा यावर्षी ओला दुष्काळ जो आहे हा महाराष्ट्रामध्ये सगळीकडे थैमान घातलेला आहे आणि त्यामुळे आपल्या घरच्यांना सुद्धा आपली गरज आहे, बरोबर आहे का. त्यामुळे त्यांनाही सपोर्ट करायला विसरू नका. तर सर अनफॉर्च्युनेटली माझं सिलेक्शन झालं नाही, तर मग आता मी काय परीक्षांची तयारी सोडूनच द्यायला पाहिजे का. तर इथे पुढच्या येणाऱ्या फेब्रुवारीपर्यंतच्या तुमच्या सगळ्या परीक्षा कोणत्या कोणत्या असू शकतात, म्हणजे या तयारी सोडून न देता नव्या जोमाने जर आपण तयारीला लागलो तर नक्कीच आपल्याला पुढे आपल्या पंक्तीत काही ना काही चांगलं वाढलेलं असू शकतं. बऱ्याच वेळा काय होतं ना, आपल्याला असं वाटतं की यार पहिल्या पंक्तीत जर जेवायला गेलो समजा आपण, तर पहिल्या पंक्तीत तर सगळंच असते, बुंदी असते, लाडू असते, चिवडा असतो. मग नंतरच्या पंक्तीला कधी कधी संपत जातं. पण कधी तुम्ही पाहा ना, शेवटच्या पंक्तीला म्हणजे वाढेकरी मंडळीच्या पंक्तीला सुद्धा ना त्या वरणात पाणी जरी टाकलं ते वरण फार गोड लागते. म्हणजे असं काहीच नाही की पहिल्या पंक्तीतच आपल्याला स्वाभिमान किंवा आपल्याला पहिल्या पंक्तीतच समाधान सगळ्याच गोष्टी भेटतील, नाही भेटल्या दुसऱ्या पंक्तीत भेटतील, तिसऱ्या पंक्तीत भेटतील, पण भेटतील एवढं मात्र निश्चित. आपल्याला फक्त त्याची वाट पाहण्याची गरज असते, बरोबर आहे का. मग आता एक साधी गोष्ट तुम्हाला सांगतोय की बाबा, जर समजा आपल्याला अनफॉर्च्युनेटली या एक्झामिनेशनमध्ये सक्सेस नाही मिळाले तर आपण पुढच्या परीक्षा कोणत्या याच्यावर थोडंफार तरी लक्ष व्यवस्थित पद्धतीने दिलं पाहिजे. त्या पद्धतीनं आपण आपले प्रयत्न हे चालू केले पाहिजे. मग आता जर आपण पाहिलं समजा तर कोणत्या परीक्षेच्या महत्त्वाच्या डेट्स ज्या आहेत, जसं SBI क्लर्कची प्री तर आपली निघून गेलेली आहे, झालेली आहे ऑलमोस्ट. लोकांची ज्यांची राहिली आहे त्यांची आता मला वाटतं उद्या एक शेवटचा आहे, उद्या नाही, हा बहुतेक उद्या शेवटचा एक पेपर आहे. पण मोस्ट ऑफ द स्टुडंट्सची तर SBI क्लर्कची एक्झामिनेशन झालेली आहे. मेन्स एक्झामिनेशन म्हणजे प्री झालेली आहे, मेन्स एक्झामिनेशन 15 नोव्हेंबरला आहे. या एक्झामला टार्गेट करा ज्यांची प्री झालेली आहे. आता काही लेकरांना काय वाटतं, माझी IBPS AFOचीच प्री नाही निघाली, मग इकडे SBI क्लर्कची काय निघणार आहे, बरोबर आहे का. पण तसं नाही आहे.
बऱ्याचदा असं होतं ना, एएफओची प्री निघत नाही, पण मी बरेच असे स्टुडंट पाहिलेले आहेत की ज्यांची एएफओची प्री नाही निघाली, पण इकडे जनरल बँकिंगच्या परीक्षा निघालेल्या आहेत. त्यामुळे ज्यांची इकडे प्री नाही निघाली, अनफॉर्च्युनेटली होऊ शकतं, बरोबर आहे का, की इकडे एसबीआयची आपली एक्झामिनेशन निघून जाईल. 15 नोव्हेंबरला ती परीक्षा आहे. या अनुषंगाने आपली तयारी पुढे चालू ठेवा. दुसरी गोष्ट, आयबीपीएस क्लर्कच्या बाबतीत मेन्स प्री ऑलमोस्ट लोकांची झाली आहे, मेन्स 29 नोव्हेंबरला आहे. त्या अनुषंगाने आपली तयारी चालू ठेवा, कारण याची तयारी आपल्याला कॉमनच करणं आहे, बरोबर आहे का. नंतर आरआरबी पीओ नोव्हेंबर महिन्यामध्ये आपल्याला दिसेल. म्हणजे ग्रामीण बँकांच्या हिशोबाने आपण आपली तयारी जी आहे, कारण यावर्षी फॉर द फर्स्ट टाइम असं झालंय, एएफओची एक्झाम अलीकडे आली आणि आरआरबीच्या ग्रामीण बँकांच्या एक्झाम ह्या पलीकडे गेलेल्या आहेत. मग या अनुषंगाने जर आपण पाहिलं तर आरआरबी पीओ मेन्स ही जर समजा आरआरबी पीओच्या बाबतीत जर आपण पाहिलं तर प्री एक्झामिनेशन नोव्हेंबर महिन्यात होणार आहे. म्हणजे आपल्याला 1, 2, 3 परीक्षा याची तयारी तसंही करणं आहे. म्हणजे आरआरबी पीओच्या प्रीची तयारी तशीही करणं आहे. मग त्याच्यासोबत याच्या मेन्सची तयारी आपली डेफिनेटली होणारच आहे. मग आरआरबी पीओ प्री आहे किंवा याचीच मेन्स कधी आहे, 28 डिसेंबरला आहे. आरआरबी स्केल 2 एक्झामिनेशन मेन्स आहे 28 डिसेंबरला, कारण सिंगल एक्झामिनेशन असते. आयडीबीआय जॅम डायरेक्टली बघा, 2 प्रकारचे आयडीबीआयचे सिलेक्शन्स आहेत, एक पीजीडीएमचा प्रोग्रामवाला आणि एक ज्याचं डायरेक्ट सिलेक्शन होतं ते. मग आता आयडीबीआय सुद्धा आपल्यासाठी एक चांगली संधी या ठिकाणी आहे. कधी 4 जानेवारीला. मग ह्या टेंटेटिव्ह डेट ज्या मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे काय सर, आयबीपीएस एएफओची प्री एक्झामिनेशन नाही निघाली माझी, कारण बऱ्याच लोकांचं पहिलं स्वप्न, पहिलं प्रेम हे आयबीपीएस एएफओच असतं. बरेच विद्यार्थी त्याच्यासाठी झगडतात. पण आयबीपीएस एएफओच्या प्रीच्या लेवलची जर आपण तयारी करत असू, इथून पुढे त्याला कंटिन्यू ठेवत असू, बरोबर आहे का. आता आयबीपीएस एएफओचा प्रीचा कट ऑफ किती लागला, काय लागला, हे आपल्याला या पुढच्या काही काळामध्ये कळेलच. कारण काय होतंय, नंबर ऑफ वॅकन्सीज याच्यासोबत नंबर ऑफ ऍप्लिकेशन्स आहे का नाही, एक्झामची डिफिकल्टी लेवल, या सगळ्या गोष्टींवरती त्याचा कट ऑफ जो आहे तो डिपेंड करतो. आता याच्यामध्ये जर पाहिलं आपण समजा उदाहरणार्थ, तर आपल्याला एक गोष्ट लक्षात येईल, आयडीबीआय जेएमची 4 जानेवारीला एक्झामिनेशन होणार आहे. मग त्याच्यामुळे आपण ही तयारी सोडून न देता, बरोबर आहे का, ही तयारी सोडून न देता नोव्हेंबर डिसेंबर या 2 महिन्यात, म्हणजे इथं आपल्याला फेल्युअर आलं ना, नाही जमलं ना आपल्याच्याने, इथं आपलं सक्सेस डिले झालं ना, तर ते 4 जानेवारीला आपण सक्सेसफुल होऊ शकतो, बरोबर आहे का. आणि त्याच्यामध्ये असलेली सॅलरी पण काय कमी नाही आहे. म्हणून जाम आयडीबीआय जेएमच्या बाबतीत जरी पाहिलं तर 4 जानेवारीला एक्झामिनेशन आहे. याच्या तयारीला आपण आतापासून लागू शकतो. आपल्या म्हणजे मी तर म्हणतो, सारथी एज्युकेशनचे किती विद्यार्थी हे आयडीबीआय मध्ये जर गेलं, खडा मारला जोरात, जर म्हणलं की अरे सारथी एवढा शब्द जरी काढला तर किती जागेवरून कुठून आवाज येईल याचा काही अंदाज नाही. मग याच्यासोबत सर नाही, अनफॉर्च्युनेटली तिथे झाला आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह आहे 10 जानेवारीला. म्हणजे आपल्याला पर्याय भरपूर आहेत, असं नाही की पर्याय अजिबातच नाही आहेत. ज्या लेवलच्या प्रीचा आपण अभ्यास केलेला आहे, प्रीचा ज्या लेवलनं आपण अभ्यास केलेला आहे, त्याच लेवलनं जर आपण कंटिन्यू अभ्यास ठेवला तर आपल्याला ग्रामीण बँका पण आहेत, आपल्याला याच्यासोबत आयडीबीआय डायरेक्टला आयडीबीआय जेएम सुद्धा आहे, आयडीबीआय एक्झिक्युटिव्ह सुद्धा आहे, आणि त्याच्यानंतर लगेचच आयडीबीएम 11 जानेवारीला पीजीडीएम प्रोग्रामवाली पण परीक्षा आहे. म्हणजे याचा अर्थ अपॉर्च्युनिटीची कुठे काही कमतरता नाहीये. फक्त आपण त्या दशरथ मांझी सारखं छन्नी हातोडा घेऊन आपलं काम सातत्याने जर करत राहिलं तर पुढे कुठे ना कुठे आपल्याला तो पहाड तुटणारच आहे, असं नाही की नाही तुटणार आहे म्हणून. फक्त आपल्याला आपल्या एंडनं पॉझिटिव्ह राहणं गरजेचं आहे, कन्सिस्टंट राहणं गरजेचं आहे, बरोबर आहे का. याच्या सोबत आरआरबी क्लर्क जर तुम्ही पाहिलं तर डिसेंबर महिन्यात दिसेल, 1 फेब्रुवारीला त्याची मेन्स तुम्हाला दिसेल. म्हणजे याचा अर्थ परीक्षा ताटात वाढून ठेवलेल्या आहेत. पण काही विद्यार्थ्यांचं असंही असतं की सर हा सिलेबस मी करतोय, पण मला एकच गोष्टीचं माहिती आहे की मला ऍग्रिकल्चरमध्ये मी इतका चांगला अभ्यास केला होता, मला काय नेमकं पुढं. मग अशा विद्यार्थ्यांसाठी जो अभ्यास तुम्ही सध्या करतात तो अभ्यास कंटिन्यू ठेवावा, कारण याचाच फायदा तुम्हाला सरळ सेवेत पुढे होणार आहे. पुढे तुमच्या ताटामध्ये कृषी सेवक असेल, विद्यापीठ भरती असेल, जेआरए असेल, ज्युनियर रिसर्च असिस्टंट असेल, याच्यासारख्या परीक्षा तुम्हाला आगामी काळामध्ये इथून डेफिनेटली दिसणार आहेत. त्यामुळे हा केलेला अभ्यास तुमचा काही वाया जाणारा नाही, एवढं लक्षात ठेवा, बरोबर आहे का. केल्याने होतेचे आधी केलेची पाहिजे. मग केल्यानं होत आहे, मग नाही अनफॉर्च्युनेटली झालं ना सिलेक्शन, पुढे आपल्या ताटात भरपूर गोष्टी वाढून ठेवलेल्या आहेत. निगेटिव्ह न होता दिवाळी छान आनंदात साजरी करा. ज्या पद्धतीनं आपल्या आईवडिलांना सपोर्ट करा, आपल्या घरच्यांना सपोर्ट करा, बरोबर आहे का. म्हणजे मी नेहमी, तुम्ही ऐकलं असेल माझ्या तोंडून सुद्धा, काळ्या मातीला, छातीला माती लावून काळ्या मातीतून हिरवं सोनं पिकवणाऱ्या त्या शेतकऱ्याची आपण औलाद आहोत. त्यामुळं त्या माणसाला तर विचार करणार आहे किती मोठा जुगार आहे आयुष्यामध्ये. नाही बाबा, यावर्षी गेलं पीक, हातात तोंडाशी आलेला घास जो आहे का नाही तो निघून गेलाय, बरोबर आहे का. तसं ठीक आहे ना. आता मला एक गोष्ट सांगा, अनफॉर्च्युनेटली आपला मेन्सला झालं, इंटरव्ह्यूला नसतं झालं, खराब अजून जास्त वाटतं रे, बरोबर आहे का. मग ठीक आहे, नाही झालं, किमान आपल्याला एवढं तर माहिती आहे की पुढे जाऊन आपण पटकन तयारी करू शकतो. त्यामुळे या परीक्षांची संधी गमावू नका. पुढे तयारी चांगल्या पद्धतीने चालू ठेवा, आळस करू नका, आणि सगळ्या गोष्टींवरती लक्ष ठेवून बारकाईनं आपला अभ्यास चालू ठेवा. आता हे झालं ज्यांचं अनफॉर्च्युनेटली सिलेक्शन झालं नाही. ज्यांचं सिलेक्शन होतंय त्यांच्या बाबतीत काय नेमकं, सर जागा वाढतील का, जागांचं काय, ज्यांनी येणार दिलं होतं म्हणजे नॉट रिपोर्टेड दिलं होतं जागा देताना त्यांचं काय. आता मागच्या वर्षी बघा तुम्ही, सुरुवातीला ज्या जागा आल्या त्याच्या वॅकन्सीज होत्या, त्यांच्या बाबतीत जर समजा तुम्ही पाहिलं तर सुरुवातीला वॅकन्सीज कमी आल्या होत्या, आणि नंतर या वॅकन्सीज वाढून 995 पर्यंत वॅकन्सीज गेल्या होत्या. म्हणजे ज्या ठिकाणी लोक म्हणतात ना आयबीपीएस एएफओच्या वॅकन्सीजच नाहीत, परीक्षा म्हणजे तुमच्या वॅकन्सीजच नाही आहेत, जागाच नाही आहेत, मग तयारी कशाला करायची.
त्यांनी गेल्या वर्षीचा असलेला IBPS AFOच्या वॅकन्सीचा आकडा उचलून पाहावा. तो 995च्या आसपास होता. याचा अर्थ 1000च्या आसपास जागा आल्यात आणि यावर्षी सुद्धा जागा जेवढ्या आल्या त्याच्यापेक्षा किंबहुना तेवढ्या तर नाही मागच्या वर्षी एवढ्या, पण काही जागा ह्या डेफिनेटली वाढतील. हे तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे. कारण मागचा आतापर्यंतचा अनुभव जर आपण घेतला तर ह्या परीक्षांमध्ये येणाऱ्या जागा ह्या डेफिनेटली वाढतात. मग यात किती वाढतात, काय वाढतात, खरंच वाढतात का सर, यांचा एक मी तुम्हाला टेंटेटिव्ह आकडा सुद्धा दिला होता. 2019 मध्ये 800 जागा, 2020 मध्ये 600 जागा आल्या होत्या, म्हणजे त्या वाढल्यानंतर 21 मध्ये 450 ज्या वाढल्या होत्या, 22 मध्ये 884 ज्या 1266 झाल्या, 2023 मध्ये 554 ज्या 1000 झाल्यात आणि 2024 मध्ये फायनल आकडा येताना कमी आला, पण फायनल आकडा 995चा होता. त्यामुळे जागा वाढतील नाही वाढतील याच्यावरती शंका घेऊ नका, जागा वाढतील. फक्त आता घोळ काय होतो मी तुम्हाला सांगतो. इनिशियली IBPSनं फॉर द फर्स्ट टाइम यावर्षी काय केलं की परीक्षा प्रीपॉन केलेली आहे. माझ्या अख्ख्या करिअरमध्ये मी सुद्धा आतापर्यंत परीक्षा पोस्टपॉन होताना भरपूर पाहिल्यात. प्रीपॉन झालेल्या परीक्षा ह्या मी सुद्धा पहिल्यांदाच पाहतोय. तर IBPSने यावर्षी काय केलं, परीक्षा आपली प्रीपॉन केली आहे. आणि प्रीपॉन केल्यामुळे झालं काय, तुम्ही पाहिलं असेल की IBPS आणि RRB यांचं कॅलेंडर स्वॅप झालेलं आहे. म्हणजे जिथं RRB व्हायचं तिथं IBPS अलीकडे आलंय आणि RRB आधी व्हायचं तर RRB पुढे गेलं, ग्रामीण बँका पुढे गेल्यात. आता या सगळ्या कंडिशनला जर समजा तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल की वॅकन्सीज वाढतात किंवा वाढतात कधी, वाढतात कशा. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी प्री क्वालिफाय केली आहे त्यांनी आता पुढच्या गोष्टीचा ताण घेऊ नये असं आहे का, नाही, त्यांना अभ्यास करावा लागेल. म्हणजे गेल्या वर्षी तुम्ही पाहत असाल AFOच्या प्रीचा कट ऑफ पार 50+ जाऊन लागायला ठेपलाय आणि मेन्सचा पाहत असाल 17 आणि 18चा कट ऑफ आपल्याकडे लागतो. म्हणजे एवढा डिफरन्स का, कारण की प्री क्वालिफाय झालेले स्टुडंट असे बऱ्यापैकी आहेत की ज्यांनी जनरल बँकिंगचा अभ्यास केला आणि मेन्सचा काहीच अभ्यास नाही, असेही लोक आहेत. काही लोक असे आहेत की नाही मी प्रीचाही अभ्यास केला आणि मेन्सचाही केला, काही लोक असेही आहेत. काही लोकांना तर आतापर्यंत स्वतःला चिमटे घेऊन पाहत असतील, माझी प्री निघली काय, माझी प्री निघली काय, असेही काही लोक आहेत. ठीक आहे. अशा सगळ्या लोकांनी उरलेल्या काही दिवसांमध्ये जेवढे दिवस उरलेत त्यांनी पूर्ण कॉन्सन्ट्रेशननी मेन्सचा अभ्यास चांगल्या पद्धतीने जरी केला तरी परीक्षा निघू शकते. असं नाही की परीक्षा निघू शकत नाही. कारण ॲग्रिकल्चर हे काही 1-2 दिवसात शिकण्याची गोष्ट नाही आहे. ते तुम्ही आधी पण शिकलेले आहेत. नंतर तुम्ही ॲग्रिकल्चर किंवा AFO करताना पहिल्या वर्षी तुम्ही ज्यावेळेस करता त्यावेळेस ॲग्रिकल्चर शिकलेले आहेत. तेव्हा शिकलेल्या ॲग्रिकल्चरचा उपयोग हा तुम्हाला आत्ता डेफिनेटली होणार आहे. त्यामुळे निगेटिव्ह होण्याची गरज नाही. मग सर नेमकं होतं काय, एक गोष्ट अजून लक्षात घ्या. सुरुवातीला ना प्रीच्या आधी ज्यावेळेस वॅकन्सीज येतात त्याच्या बेसिसवरती प्री परीक्षा कंडक्ट केली जाते. युजली आतापर्यंत मागच्या 1-2 वर्षात जो ट्रेंड IBPS फॉलो करतंय त्यानुसार मी सांगतोय की युजली काय करतं IBPS, ज्यावेळेस प्री एक्झामिनेशन आहे त्याच्या आधी आलेल्या ज्या वॅकन्सीज आहेत, मग बऱ्याच बँकांना कन्फ्यूज असतात किंवा आपल्याला वॅकन्सीज भरायच्यात नाही भरायच्यात. मग त्यामध्ये ते काय करतात, ENR देतात, म्हणजे नॉट रिपोर्टेड देतात. मग आता पूर्व परीक्षेच्या वॅकन्सीज भरल्या, म्हणजे पूर्व परीक्षेच्या आधी म्हणजे प्री एक्झामिनेशनच्या आधी ज्या वॅकन्सीज येतात त्याच्या बेसिसवरती प्री एक्झामिनेशन कंडक्ट केली जाते, त्याच्या बेसिसवर कट ऑफ लागतो आणि त्याच्या बेसिसवरती मेन्सला सिलेक्शन होतं. मग आता ज्या बँकांना IBPS AFO पाहिजेत किंवा AFO पाहिजेत, बरोबर आहे का, किंवा SO पाहिजेत, ते काय करणार, नंतर सांगणार प्री झाल्यानंतर, हा आता आमचे पण काही लेकर तुम्ही जे सिलेक्ट केलेत ना त्याच्यात आमचा पण वाटा ठेवा, आमच्यासाठी पण काही 100-150 AFO ठेवा बाजूला, बरोबर आहे का. मग यावेळेस वॅकन्सीज कधी वाढतात तर प्री एक्झाम संपल्यानंतर मेन्सला वॅकन्सीज वाढतात आणि म्हणून मेन्सचा कट ऑफ हा कंपॅरेटिव्हली पटकन घसकन खाली येतो. कारण प्री झाल्यानंतर प्रीच्या वेळेस एवढ्या वॅकन्सीज नसतात, नंबर ऑफ फॉर्म जास्त आहेत, म्हणजे कॉम्पिटिटर जास्त आहेत, नंबर ऑफ वॅकन्सीज कमी आहेत, याच्या बेसिसवर मेन्सला सिलेक्शन होतं आणि मेन्सला वॅकन्सीजही वाढतात. त्याच्यामुळे मेन्सला तेवढ्या पद्धतीने आपण सिरियसली घेतलं पाहिजे. म्हणजे मेन्सला वॅकन्सीज सुद्धा वाढतात आणि त्याच्यामुळे कट ऑफ खाली येण्याचे चान्सेस असतात. प्रत्येक वेळेस यातला भाग नाही. कट ऑफ मी पुन्हा सांगतो एकदा, कट ऑफ कशावर डिपेंड करतो, कट ऑफ हा डिपेंड करतो नंबर 1 ते म्हणजे तुमच्या नंबर ऑफ वॅकन्सीज, दुसरं डिफिकल्टी लेवल ऑफ एक्झामिनेशन, या दोन्ही गोष्टींवरती कट ऑफ ठरत असतो. त्यामुळे गेल्या वर्षी किती कट ऑफ होता, 17-18, मग आता मी यावर्षी 22चा कट ऑफ क्लिअर करण्याच्या हिशोबाने अभ्यास करतो, कट ऑफ लागला 34, असं होऊ शकतं. त्यामुळे अभ्यास व्यवस्थित करावा लागेल आपल्याला, 100% टार्गेट ठेवूनच हे सगळी कामं करावी लागतील. बरं सर, मग आता नेमकं काय करायला पाहिजे, काही महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. नंबर 1 गोष्ट आहे ते म्हणजे काय, मिनिमम रिसोर्सेस आणि मॅक्सिमम रिव्हिजन. कमीत कमी रिसोर्सेस वापरा आणि जास्तीत जास्त रिव्हिजन करा, नंबर 1. नंबर 2, नवीन काहीतरी नोट्स आल्या म्हणून लगेचच त्या नोट्सच्या मागे पळापळी करू नका की आता लगेचच ह्या नोट्स आल्या, आता मी लगेचच हे वाचतो, मी लगेचच ते वाचतो, असं करत बसू नका. ज्या आतापर्यंत नोट्स तुम्ही वाचलेल्या आहेत त्याला व्यवस्थित पद्धतीने रिव्हिजन द्या. तुम्ही सारथीच्या PDF वाचल्या असतील, PPT वाचल्या असतील, बुक वाचला असेल, कॉम्प्रिहेन्सिव्ह वाचला असेल, IRI वाचला असेल, तुम्ही दुसऱ्या कोणत्याही गोष्टी वाचल्या असतील तर ज्या गोष्टी वाचल्यात त्याला फक्त आता येणाऱ्या आगामी काळामध्ये हे रिव्हिजन द्या. त्याच्यानंतर मायनर सब्जेक्टला फोकस आपण करतच नाही, एंटो, पॅथो, इकॉन, एक्सटेन्शन आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे गव्हर्नमेंट स्कीम, याच्याकडे आपण लक्ष देत नाही. तर आज तुम्हाला संध्याकाळी ऑलमोस्ट किंवा उद्या सकाळी म्हणजे 18 तारखेला तुम्हाला सकाळी ॲग्रिकल्चर करंट अफेअर्सचं एक छोटं मॅगझिन सारथी MCAR आणि सारथी एज्युकेशन आणि GA बाय अक्षय चोळके सर, या तिन्ही टेलिग्राम चॅनलवरती प्रोव्हाइड केल्या जाईल. सारथी एज्युकेशन, सारथी MCAR आणि GA बाय अक्षय चोळके सर, या तिन्ही टेलिग्रामवरती तुम्हाला GAचं जे काही मॅगझिन आहे किंवा करंट अफेअर्स ॲग्रिकल्चरचं जे मॅगझिन आहे तिथं तुम्हाला प्रोव्हाइड केलं जाईल.
ऍग्रिकल्चरचं होमवर्क नाही, पण याचा अर्थ हे नाही की आपण त्याची प्रॅक्टिस करू नये. प्रॅक्टिस कशा पद्धतीने करावी, तर प्रॅक्टिस आपण डिस्कशन मधून करायला पाहिजे ऍग्रिकल्चरची, की ज्याही गोष्टी आहेत त्या प्रॅक्टिस मधून आपण डिस्कस करायला पाहिजेत. प्रॅक्टिस म्हणजे डिस्कशन या ठिकाणी. मग आता नेमका कसा फ्लो असला पाहिजे सर? सगळ्यात पहिलं काम मी आता काय करू, माझा रिझल्ट आलाय, मला काही समजत नाही, मला काही सूचना. मग त्या केसमध्ये काय करायचं, सगळ्यात पहिलं काम रिव्हिजन लेक्चर्स पहा. म्हणजे ऍपमध्ये तुम्हाला ज्या टेस्ट सिरीज लॉन्च करून दिलेल्या आहेत, ज्याची लिंक या डिस्क्रिप्टिव्ह बॉक्समध्ये सुद्धा मी देईन, काळजी करू नका. की आपण जी टेस्ट सिरीज चालू करतो दरवर्षी ती ऑलरेडी चालू आहे. त्याच्यामध्ये 6000 प्लस क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, नवीन क्वेश्चन्स तुम्हाला दिलेले आहेत, त्या टेस्ट दिलेल्या आहेत, फुल लेंथ टेस्ट दिलेल्या आहेत, त्याचं अनालिसिस करायला स्टार्ट करायचं आपल्याला. मग पहिलं काम काय करायचं, प्रत्येक सब्जेक्टचं रिव्हिजन लेक्चर तुमच्या ॲपमध्ये आहे. नंबर 2 कॉम्प्रिहेन्सिव्ह रिडिंग, की जे तुम्ही आतापर्यंत वाचलंय त्याचीच पुन्हा एकदा रिडिंग करायची. नंबर 3 काय करायचं, आपल्याला टेस्ट सॉल्व्ह करायच्यात. काय करायचं सर, टेस्ट सॉल्व्ह करायच्यात. मग टेस्ट कशा पद्धतीने सॉल्व्ह करायच्यात, पहिल्यांदा टॉपिक वाईज टेस्ट सॉल्व्ह करायच्यात आपल्याला. मग काय करायचं सर, टॉपिक वाईज टेस्ट सोबत आपल्याला कॉम्बो टेस्ट सॉल्व्ह करायच्यात, फुल लेंथ टेस्ट सॉल्व्ह करायच्यात. आणि इररिस्पेक्टिव्ह ऑफ स्कोर, मी पुन्हा सांगतो, इररिस्पेक्टिव्ह ऑफ स्कोर, बाकी तुम्हाला ज्या प्लॅटफॉर्मवरच्या वाटतात त्या तिथल्या टेस्ट देऊन पहा, काही फरक पडत नाही, फक्त त्या इरिलेव्हंट नसाव्यात. म्हणजे पहिलं रिव्हिजन लेक्चर पहा, मग तुम्ही काय करा, जे काही तुम्ही आतापर्यंत वाचले त्याचं कॉम्प्रिहेन्स रिडिंग करा, नंतर टेस्ट द्या, टेस्ट नंतर अनालिसिस करा, अनालिसिस सोबत तुम्ही करंट अफेअर्स वाचा. ऍग्रिकल्चर करंट अफेअर्समध्ये गव्हर्नमेंट स्कीम आहे, आरबीआयचे काही असलेल्या तुमच्या गाईडलाईन्स आहेत, नाबार्ड बँकेबल प्रोजेक्ट्स आहेत, या गोष्टी प्रामुख्याने पहिल्यांदा वाचायला पाहिजेत. ओके, तर ह्या गोष्टी झाल्यानंतर मग आता करंट अफेअर्सचं रिव्हिजन झालं, ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. अजून आम्ही काय करायला पाहिजे, जसं मी वॅकन्सीज बाबतीतही बोललो, तर काही गोष्टी लक्षात घ्या की सर मी पुन्हा एकच सांगतो, बेसिक कन्सेप्ट क्लिअर करा, सोबत गव्हर्नमेंट स्कीमला वाचा, जनरल ऍग्रिकल्चर चालू ठेवा. आन्सर कीला चेक करत बसू नका, ज्यावेळेस मेन्स होईल तुमची, आन्सर कीला चेक करत बसू नका. सर ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रॅक्टिससाठी आम्हाला काही आहे का, तर हो आहे. IBPS AF मेन्ससाठी आपण एक कम्प्लिटली पॅकेज छोटंसं तुम्हाला दिलं होतं. कंप्लीट रिव्हिजन सेशन्स आहेत प्रत्येक सब्जेक्टचे त्याच्यामध्ये. मग त्याच्यात ॲग्रॉनॉमी असू द्या, सॉईल सायन्स असू द्या, हॉर्टिकल्चर असू द्या, सगळ्या सब्जेक्टचे तुमचे रिव्हिजन लेक्चर्स त्याच्यामध्ये आहेत. नंबर 2 आहे टेस्ट सिरीज, बरोबर आहे का, काही क्वेश्चनचे अनालिसिस आणि काही टेस्ट सिरीज तुम्हाला टेस्ट दिलेले आहेत. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चरचं करंट अफेअर्स यावर्षीचं जे अपडेटेड आहे ते त्या ठिकाणी दिलेलं आहे. गव्हर्नमेंट स्कीम तुम्हाला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. अक्षय सरांनी आम्ही या दोघांनीही या बॅचमध्ये बऱ्यापैकी गोष्टी, आता ॲग्रिकल्चर करंट अफेअर्सच्या टेस्ट सिरीज तुम्हाला या ठिकाणी येतील. जसं की सर काय काय येणार आहे आपल्याला याच्यामध्ये, 5500 प्लस क्वेश्चन्स बेसिकचे आणि जवळपास 100 प्लस प्रश्न तुम्हाला करंट अफेअर, 120 प्लस प्रश्न तुम्हाला करंट अफेअर्सचे, आणि बऱ्याच अजूनही नवीन टेस्ट तुम्हाला अपडेट होतच राहतील जोपर्यंत तुमचं फायनल एक्झामिनेशन होत नाही. नंबर 2 स्पेशल करंट अफेअर्सचे लेक्चर आहेत, स्पेशल गव्हर्नमेंट स्कीमचे लेक्चर आहेत, एक्झाम लेवल क्वेश्चन्स आहेत, टेस्ट अनालिसिस आहे, शॉर्टकट मेथड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की कशा पद्धतीने करायचं. या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. तेव्हा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला या टेस्ट सिरीजची लिंक देण्यात आलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही ते बाय करू शकता. ओके, बरं, अजून एक महत्त्वाची गोष्ट की आपलं टार्गेट काय आहे, 9 नोव्हेंबर. तर व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करत राहा, संपर्कात राहा. युट्यूबला अजूनही माझे व्हिडिओ लेक्चर्स हे पटकन इथून पुढे येत राहतील, त्याची काळजी करू नये. तेव्हा ज्यांचं अनफॉर्च्युनेटली सिलेक्शन झालं नाही त्यांनी नाराज होऊ नका, त्यांनी आपली तयारी पुढे चालू ठेवा. ज्यांचं सिलेक्शन झालंय त्यांनी हुरळून जाऊ नका, कारण हा एक फक्त टप्पा होता. म्हणजे ही एक प्री आपण पास केलेली आहे, आता मेन्स आहे, तिथून पुढे आपला इंटरव्ह्यू आहे, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे, त्याच्यानंतर मेडिकल आहे, आणि त्याच्यानंतर मग आपलं फायनल सिलेक्शन आहे. म्हणून आपल्या अभी दिल्ली बहुत दूर है भैया, अब दिल्ली दूर नहीं, अभी दिल्ली बहुत दूर है, इसलिए मेहनत करना मत छोड़ो. चालेल, आणि मेहनत करत राहा, अभ्यास करत राहा. अडचणी आल्या तर डेफिनेटली तुम्ही विचारू शकता, सांगू शकता. माझा नंबर सगळ्या लोकांकडेच आहे ऑलमोस्ट, तरी एकदा पुन्हा सांगून देतो पटकन. नंबर आहे माझा 7745011769. माझ्या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता कुठेही अडचण आली तर. चालेल, विश ऑल द बेस्ट. भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू सो मच.